उच्च न्यायालयाने सातपीर दर्गा हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मौलवी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी हा दर्गा हटवण्याची तयारी दर्शवली. मात्र मंगळवारी रात्री एका जमावानं दगडफेक केल्यानं या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा मंगळवारी रात्री हटवण्यात आला. पहाटे 5:30 वाजताच्या दरम्यान दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ झाला. आतापर्यंत बहुतेक काम पूर्ण झालं आहे. त्यापूर्वी काल रात्री दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ करण्यापूर्वी धार्मिक विधी पार पडले. तोडकामानंतर बांधकामाचा राडारोडा वेगानं हटवला जात असून यावेळेस सातपीर दर्ग्याबाहेर मौलवी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं यावेळेस पोलिसांनी सांगितलं. या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी बांधकाम हटवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री 11 वाजता हे सगळेजण जमले आणि त्याचवेळी उस्मानिया चौकाच्या बाजूनं जमाव आला आणि गोंधळ सुरू झाला. दर्ग्याचे ट्रस्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही जमावातील लोकांना समजावलं, मात्र त्यांनी कोणाचंही न ऐकता दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधूर आणि सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवलं. या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली असून जमावाच्या दगडफेकीत 31 पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. जमावातील संशयित हल्लेखोरांच्या 57 बाईक्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत, अशी माहिती किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे. दगडफेकीच्या प्रकरणानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून पहाटे 5:30 वाजता सातपीर दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ केला. 2 JCBच्या सहाय्यानं दर्ग्याच्या भिंती आणि अन्य बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. आतापर्यंत अनधिकृत दर्ग्याचं 90% बांधकाम पाडण्यात आलंय. या पाडण्यात आलेल्या बांधकामाचा राडारोडा पालिकेकडून वेगानं हटवला जात असून अतिक्रमणाचा मलबा आणि साहित्य महापालिकेच्या वाहनांमधून आत बाहेर काढण्यात आलं असून सध्या काठेगल्ली परिसरातील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पार्श्वभूमीवरच काठेगल्ली ते भाभानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेनं 15 दिवसात सातपीर दर्ग्याचं अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र हे बांधकाम हटवण्यात न आल्यानं पोलिसांकडून सातपीर दर्गा जमीनदोस्त करण्यात आला. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.